नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 30 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या काय आहे, याच्यामध्ये किती सुधारणा होऊ शकते, सुधारणा होण्यामागची कारणे कोणती आणि या सर्व परिस्थितीमध्ये अखेरीस 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा जास्तीत जास्त किती वाढताना दिसू शकतो, या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी बाजारभाव तुम्हाला $9.30 प्रति बुशेल्सपर्यंत दिसला, पण तिथून बाजारभावात सुधारणा आली आणि ही सुधारणा आपल्याला कायम राहताना दिसणार आहे। आणि असं मानलं जाते की अमेरिकेतील उत्पादन जर आहे त्या लेवलवर म्हणजे 1250 जे अपेक्षित आहे इथं जर राहिलं तर लक्षात घ्या की खालच्या स्तरावरून आणखीन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती जो आहे तो आपल्याला $10.5 प्रति बुशेल्स क्रॉस करताना दिसणार आहे। आणि त्यानंतर बाजारभाव पातळी ही अति अनुकूल परिस्थितीत म्हणजे की चला ब्राझीलमध्ये ही पेरणी थोडी अडचणीत दिसली तर $11 प्रति बुशेल्सपर्यंत दिसेल आणि यामुळे कुठेतरी सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो देशांतर्गत बाजारात वाढणार। सध्या भाव पातळी किती आहे, 4000 ते 4400च्या दरम्यान आहे। तर याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला 200 ची सुधारणा दिसून बाजारभाव 4200 ते 4500च्या दरम्यान दिसतील आणि अति अनुकूल परिस्थितीत देशांतर्गत बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव हा 4600 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे। म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर एक एक्सपेक्टेड लाईन सोर्स आहे की ₹200 तेजी या ठिकाणी येऊ शकते। परंतु सप्टेंबर महिन्यात काही आपली आवक सोयाबीनची सुरू होणार नाही, पण सप्टेंबर महिन्यातील सोयाबीनचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्यात जो नवीन हंगामात सोयाबीन येणार आहे याचा बाजारभाव निश्चित करू शकतो। यामुळे सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची दिशा कशी राहते हे ऑक्टोबर महिन्यातील बाजारभावाची दशा ठरवत असते। तर ही सध्याची अपडेट आहे मित्रांनो की 30 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 200 ची तेजी येणार आणि या 200च्या तेजीत बाजारभाव पातळी 4200 ते 4500च्या दरम्यान आपल्याला दिसणार आणि अनुकूल परिस्थिती 4600 पर्यंत पोहोचली तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।